उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीका खेदजनक असल्याचं ट्विट आता हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं आहे। स्त्री दाक्षिण्य आमच्यासाठी सर्वतोपरी आहे। आयएनसी महाराष्ट्रानं केलेलं ट्विट व्यक्तिशः नाही असं स्पष्टीकरण आता हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेलं आहे। हे ट्विट आपण बघतो आहोत। The remarks on Sunetraji Pawar that got posted are regrettable and were a result of miscommunication. असं स्पष्टीकरण आता हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेलं आहे। स्त्री दाक्षिण्य आमच्यासाठी सर्वतोपरी असून आयएनसी महाराष्ट्रानं केलेलं ट्विट प्रासंगिक होतं, व्यक्तिगत नाही, त्याचा विपर्यास करू नये असं आता सपकाळ म्हणतात। गुंगी गुडिया संबोधणं अत्यंत चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलेली आहे। अजितदादांना जाऊन 6 महिने झालेत, सुनेत्रा पवार यांना आधार देण्याची गरज आहे असं सुद्धा मंत्री झिरवाळ म्हणतात। पूर्वी इंदिरा गांधींना त्याच्या इंदिरा गांधी आजही आपण सगळेजण म्हणतो का महिलांमध्ये इंदिरा गांधी, भविष्यात अशाच पद्धतीने इंदिरा गांधी का ज्या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या नेत्या आणि तुमच्या पक्षाच्या तर नेत्या का त्यांच्या नावावरच आपण सगळे एवढे मोठे झालो। त्यांचा विरोधी पक्ष त्यावेळेला गुंगी गुडिया म्हणूनच म्हणत होतं, पण आज त्यांचा आपण क्षणोक्षणी आठवण करत असतो। तसंच आज जरी सुनेत्राताई असतील तर त्या आज एवढ्या मोठ्या दुःखात असल्यामुळे आज ना उद्या त्या समाजासमोर येतील। समाजाच्या अपेक्षा दादांच्या अप्रोक्ष आता ताईंच्या माध्यमातूनच पूर्ण होतील। नीलम गोऱ्हे यांनी हर्षवर्धन सपकाळांवर टीका केलेली आहे। ही टीका करून नेमकं काय साध्य करायचंय, सुनेत्रा पवारांनी काय करावं हा सल्ला देण्याची सपकाळांनी गरज नाही असं उत्तर नीलम गोऱ्हे यांनी सपकाळांना दिलेलं आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल जे विधान केलेलं आहे त्याला अगदी 2 शब्दात उत्तर द्यायचं म्हटलं तर नसती उठा ठेव असा मी शब्द त्याला वापरीन। याचं कारण असं की इंदिराजींबद्दल एकेकाळी त्यांचे विरोधक जे वापरत होते तर आपल्या स्वर्गीय नेत्याबद्दल झाणारी टीकाच आपण दुसऱ्याबद्दल करतोय, याच्यामधून काय साध्य केलं त्यांचं त्यांना माहिती। दुसरं, सुनेत्राताई पवार यांनी अत्यंत मोठ्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतलेली आहे। अभिजित दिपके विरोधात दिल्ली पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे। अभिजित दिपकेच्या माणसांनी माझ्यावर हल्ला केला असं फैजान अन्सारींचं म्हणणं आहे। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या फैजान अन्सारीनं दिपकेवर आता आरोप केलेला आहे। सर, मैंने सीजीपी पार्टी के जो फाउंडर है अभिजीत दिपके, उनके अगेंस्ट आज मैंने दिल्ली डीसीपी सर को रिटर्न कंप्लेंट फाइल करी है, क्योंकि मेरे ऊपर, मैं ऐसा इंसान हूं सर कि मैं खुद उस चीज़ का प्रूफ लेके आया हूं। मेरे ऊपर अभिजीत दिपके के लोगों ने अटैक किया, पुणे में मेरे ऊपर अटैक हुआ, औरंगाबाद में मेरे ऊपर अटैक हुआ। ऑलरेडी 2 केस उसके लिए फाइल हैं और मैं चाहता हूँ दिल्ली पुलिस इमीडिएटली अभिजीत दिपके को अरेस्ट करे। और सबसे बड़ी बात सर, दिल्ली पुलिस को, दिल्ली सीएम को हेड्स ऑफ है जिन्होंने सोनम वांगचुक को सही टाइम पे डिटेन किया, जिसकी वजह से दिल्ली का माहौल खराब होने से बचा। और मैं दिल्ली पुलिस से फिर से रिक्वेस्ट कर रहा हूँ सर, अभिजीत दिपके को मैंने रिटर्न कंप्लेंट दी है, प्लीज उसको इमीडिएटली अरेस्ट करें ताकि आगे कोई भी दंगा फसाद या कोई भी प्रॉब्लम नहीं हो सके। ये अपने फायदे के लिए सब कुछ कर रहा है और प्लीज सीजीबीटी पार्टी को सपोर्ट मत करिए। विजय चौधरींची पक्षातनं हकालपट्टी करावी अशी मागणी आता होतीये। ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर पक्षामध्ये मोठी नाराजी असून भाजपचे बबनराव चौधरी यांनी निवेदन देत या संदर्भातली मागणी केलेली आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांना प्रत्यक्षात भेटलो आणि निवेदन दिलं की विजय चौधरीमुळे भारतीय जनता पार्टीची जनमानसात बदनामी जे होते, विजय चौधरींवर तात्काळ कारवाई करावी। विजय चौधरी पक्षामध्ये राहणं पक्षाच्या हिताच्या दृष्टीने योग्य राहणार नाही, म्हणून विजय चौधरी यांना भारतीय जनता पार्टीतनं तात्काळ काढण्यात यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।